अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आपल्याला जर हा जिल्हा सांभाळता येत नसेल तर आपल्या पालकमंत्री पदाचा आपण तात्काळ राजीनामा द्यावा। तुमच्या पोलीस प्रशासनाने अहिल्यानगरमध्ये जो हैदोस माजवला आहे याच्याबद्दल आपल्याला जरासं तरी गांभीर्य आहे का? गेले 10 महिने बौद्ध समाजावर गाव मिरी, तालुका पाथर्डी या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केली जाते। अल्पवयीन मुलीला पोलीस प्रशासनाच्या मदतीने ग्रामसेवक, बीडीओ हे मिळून मारझोड करतात। त्याचा एमएलसी रिपोर्ट असताना त्या लोकांवर, त्या आरोपीवर पाथर्डी पोलीस स्टेशन येथे अॅट्रॉसिटी सारखा संवेदनशील गुन्हा दाखल केला असताना तोच आरोपी तुमच्या पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बौद्ध समाजाच्या 12 ना 20 जणांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करतो। अॅट्रॉसिटी सारखा संवेदनशील गुन्हा दाखल असताना तुमचा डीवायएसपी, तुमचा पीआय त्या आरोपीला पाठीशी घालतात। अॅट्रॉसिटी सारखा संवेदनशील गुन्हा दाखल असताना आपण आरोपीला अटक न करता आरोपीचीच फिर्याद बौद्ध समाजाच्या विरुद्ध घेता की खंडणीचा गुन्हा दाखल करून घेता। त्याच्यामध्ये तुम्ही अॅट्रॉसिटीमध्ये तत्परता न दाखवता त्या आरोपीला अटक न करता तुम्ही या उलट खंडणीचा गुन्हा आमच्यावर दाखल करून आमच्या मुलांना तुम्ही लगेच घरातून काय उचलता, त्यांना मारझोड काय करता, पोलीस स्टेशनला नेऊन 90 हजार रुपये मागता का त्यांना सोडायला? ही कुठली न्याय द्यायची पद्धत आहे? आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकर आहोत। नामदेव ढसालांचे विचार आमच्या रक्तात भिनतात। आम्हाला तुम्ही गांडू समजू नका। जर हा दलित पॅन्थर रस्त्यावर उतरला तर मग त्याचे होणारे परिणाम त्याला तुमचं प्रशासन, पालकमंत्री श्री विखे पाटील हे जबाबदार असतील। आणि जर तुम्ही या प्रकरणामध्ये तात्काळ लक्ष दिलं नाही तर आम्ही दलित पॅन्थरच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडू, ही तुम्हाला चेतावणी आहे।